हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी ना इकडे अंशूची खूप जास्त वाट बघत होती, कारण की त्याचा वेळ झालेला होता. त्याचे 5 मिनिटं पण वरती झाले नाही की मला असं कादवलं होतं. काय सांगू तुम्हाला, कधी येईल कधी येईल कधी येईल असं होऊन जातं मला. जोपर्यंत तो येत नाही ना तोपर्यंत मी त्या पोर्चमध्येच उभी असते आणि तोपर्यंत मी काही घरात जात नाही. मला खूप सांगतात, अंशूचे पप्पा म्हणतात जा ना घरात, जा ना घरात. म्हटलं नाही नाही, तो येणारच आहे म्हटलं. त्यामुळे कसं आहे, रिक्षा असते आणि थोडंसं माझा जीवच घाबरतो. कसं आहे, रिक्षा म्हणजे मी बघितलेलं आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. आपण मुलांना तर पाठवून देतो आणि आपण काय करतो माहिती का, आपल्याला वाटतं मुलगा आहे येईल आणि रिक्षावाला सोडून देईल त्याला, परंतु तसं नसतं. जोपर्यंत आपण मुलांना म्हणजे जवळ घेत नाही ना तोपर्यंत आपण काय त्यांना सोडायला नाही पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि याचं असं आहे ना अंशूचं, की तो ना कधी समोरून येतो कधी मागून येतो. समजा तो मागून उतरला आणि रिक्षावाल्याचं लक्ष नसलं, त्याने मागे रिवर्स घेतली गाडी, तर काय करायचं? त्यामुळे मी रिस्क घेतच नाही, माझा जरा जीवच घाबरतो. एक वेळेस तो तसा ना रिक्षावरून म्हणजे पडून गेला होता तो, त्यामुळे माझा खूप जास्त जीव घाबरतो, म्हणून मला नाही वाटत त्याला सोडावं असं. पण आता ठीक आहे, आता रिक्षा लावण्याचं कारण पण हेच होतं की अंशूच्या पप्पांचं नसतं वेळ त्यांच्याकडे, कारण की त्यांना ड्युटीज कधी त्यांना फोन येतो, त्यामुळे त्यांना कधीही ड्युटीला जावं लागतं. मग अंशूचं जरा शाळेला जायला त्याला जरा त्रासच होत होता आणि मीही नाही जाऊ शकत, म्हणून म्हटलं जाऊ दे तिकडे रिक्षाच लावून घेऊयात. पण एक मनामध्ये थोडा विचार होताच. मी रोज सांगते रिक्षावाल्याला की तुम्ही त्याला शाळेपर्यंत पोहोचवा, त्याला वर्गात पोहोचवून द्या. रिक्षावाले चांगले आहेत म्हणा, ते पोहोचवून देतात, पण किती झालं तर आपण आई आहेत, आपल्याला थोडं काळजी वाटतेच ना मुलांची. असं त्यानंतर मला इकडे ना स्वयंपाक करायचा होता. आज खूप दिवसानंतर मी इकडे पालकची भाजी बनवणार होती. पालकची भाजी अशी असते ना की आमच्याकडे पालकची भाजी बनवली ना अंशूच्या पप्पांना अजिबात आवडत नाही. आणि हो, ते मला काय म्हणतात माहिती का, बकरी म्हणतात ते मला. म्हणे तू पालेभाज्या खाते ना त्यामुळे तू बकरी आहे. मग आता मी यांना काय म्हणू, तुम्हीच मला सांगा बरं का. हे तर जास्त करून आता नॉनव्हेज जास्त खातात, आता काय सांगावं त्यांना, तुम्हीच मला एखादे शब्द मला सुचवा की मी त्यांना काय म्हणायला पाहिजे. ते मी त्यांना बोललेले आहे तसं, की मी म्हटलं तुम्ही काय राक्षस आहे का मग, तुम्ही जर का मटण खातात, बरोबर आहे की नाही. म्हणजे ते जर मला बकरी म्हणते तर मी पण त्यांना काहीतरी उलट उत्तर देईलच ना. म्हणजे उलट उत्तर नाही, त्यांनी जरा मजाकमध्येच बोलले होते ते. नाही तर असं म्हणणार की हां मग आम्ही तर नॉनव्हेज नाही खात, मग आम्ही तर व्हेजिटेरियन आहे, मग आम्ही काय बकरे आहोत का सगळे, काय तसं नाही आहो. त्यांनी ना म्हणजे असं मजाकमध्ये मला बोलले होते. पण किती झालं, नवरा बायकोमध्ये थोडंसं मस्करी एवढी तेवढी होतच राहते. त्यांना उत्तर तर आपण देतोच, असं तर काही सोडू शकत नाही आपण त्यांना. आज परत एकदा माझं एक पार्सल आलं होतं. अंशूच्या पप्पांचे डोळे बघण्यासारखे होते, एवढे मोठे मोठे डोळे ते माझ्याकडे बघत होते. त्यांना म्हटलं बघू नका, माझा व्हिडिओ घ्या, म्हणून ते माझा व्हिडिओ घेत होते. तर बघा इतका मस्त ड्रेस होता, म्हणजे की मॅक्सी ड्रेस आहे हा, मस्त लॉंग आहे. मी 2 वेळेस पहिल्यांदा काहीतरी लेन्सचा प्रॉब्लेम होता, त्याने दुसऱ्यांदा माझ्यामध्ये चुकून दुसराच ऑर्डर झाला होता, त्यामुळे मग मी त्याच्यांदा मागवला. पण मस्त आहे हा ड्रेस, खूप छान क्वालिटी आहे त्याची. स्लीव्स बघणार ना तुम्ही, पफच्या स्लीव्स आहेत आणि त्यानंतर बॉटम म्हणजे पूर्ण एंकल लेंथपर्यंत आहे तो, म्हणून एकदम छान आहे. आपल्याला तुम्हाला जर मॅक्सी वगैरे नसेल वापरायचे ना तर तो हा तुम्ही वापरू शकता. व्लॉग आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब करा. ओके बाय आणि काळजी.